आज आपण अवघ्या महाराष्ट्राच्या आवडीचा पदार्थ एकदम सोप्या आणि वेगळ्या पद्धतीने बनवूयात. त्यासाठी पाववाटी कच्चे शेंगदाणे खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतले आहेत. त्यानंतर लसूण, आलं आणि हिरवी मिरची सुद्धा जाडसर कुटून घेतली आहे. एका बाउलमध्ये 1.5 वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि स्क्रीनवर दिले आहेत ते सर्व पावडर मसाले घालायचे. लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि सैलसर असं बॅटर तयार करून घ्यायचं. गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं. तेल गरम झाले की अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग घालायची. तयार वाटण घालायचं. कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं. कुटून घेतलेले शेंगदाणे घालायचे. 1-2 मिनिटं परतायचे. पांढरे तीळ घालायचे, ते सुद्धा परतून घ्यायचे. 1-2 वाटी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, ती घालायची. परतून घ्यायची आणि तयार केलेलं बेसन पिठाचं बॅटर घालायचं. पूर्ण मिश्रण घट्टसर होईपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर एका ताटाला तेलाने ग्रीस करायचं. तीळ टाकायचे. तयार केलेलं मिश्रण त्यावरती पसरायचं. वड्या पाडायच्या. थंड करून घ्यायचं. थंड झाल्यानंतर वड्या तेलामध्ये तळून घ्यायच्या. तुम्हाला हवे असतील तर या वड्या तुम्ही परतून सुद्धा खाऊ शकता आणि मस्त वरून कुरकुरीत, खुसखुशीत आणि आतून पोकळ अशी कोथिंबीर वडी तयार